नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. नगर मनमाड महामार्गावरील निमगाव बायपास येथे स्थानिक गुन्हे शाखा आणि शिर्डी पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित मांगूर माशांची मोठी तस्करी उघडकीस आली. पोलिसांनी ट्रकसह सुमारे 29 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 4 जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक 3 मार्च 2026 रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली की ट्रक क्रमांक WB25M5023 मध्ये केंद्र सरकारने प्रतिबंधित केलेले मांगूर मासे नगर मनमाड हायवेवरून वाहतूक केले जात आहेत. तत्काळ निमगाव बायपास येथे सापळा रचून संबंधित ट्रक ताब्यात घेण्यात आला. तपासणी दरम्यान ट्रकमध्ये 4 लाख रुपये किमतीचे सुमारे 400 किलो प्रतिबंधित मांगूर मासे आढळून आले. तसेच 25 लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करण्यात आला. एकूण 29 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ताब्यात घेतलेले 4 आरोपी पश्चिम बंगाल राज्यातील असून हे मासे खोपोली मुंबई येथे भाई नावाच्या व्यक्तीकडे नेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती त्यांनी दिली आहे. मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी सौ प्रतीक्षा पाटेकर यांनी माशांची खात्री करून ते प्रतिबंधित असल्याचा अहवाल दिल्यानंतर जप्त केलेले मासे कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट करण्यात आले. या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223, 275, 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखा व शिर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडली. अवैध मत्स्य व्यवसायाविरुद्ध पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जात आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.